नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. आरोग्य विभाग भरतीमध्ये फार्मासिस्ट पदासाठी अर्ज करताना लागणारी कागदपत्रे कोणती? ठीक आहे. जर तुम्ही अर्ज करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण एकही डॉक्युमेंट मिस झाला तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. ठीक आहे. त्यासाठी आपण पहिलं डॉक्युमेंट जे आहे ते बघणार आहेत एज्युकेशनल डॉक्युमेंट. एज्युकेशनल डॉक्युमेंटमध्ये काय काय लागतं ते. एज्युकेशनल डॉक्युमेंटमध्ये बघा डी फार्म आणि बी फार्मच्या मार्कशीट. ठीक आहे. ते पहिले लागतात. त्यानंतर जो दुसरा आहे तो फायनल इयरचं पासिंग सर्टिफिकेट. त्यानंतर फार्मसी काउन्सिल रजिस्ट्रेशन लायसन, म्हणजे आपलं फार्मसीचं जे लायसन आहे ते लायसन्स पण तिथे लागेल. ठीक आहे. त्यानंतर आयडेंटिटी प्रूफ. आयडेंटिटी प्रूफमध्ये बघा तुम्हाला आधार कार्ड लागेल. आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणि प्लस ड्रायविंग लायसन असेल तर ड्रायविंग लायसन, वोटर आय डी पण कधी कधी विचारतात, बट ते नेसेसरी नसतात. म्हणजे फिल करा म्हणून असं काही नसतं. ठीक आहे. त्यानंतर ॲड्रेस प्रूफ. ॲड्रेस प्रूफमध्ये डोमिसाईल सर्टिफिकेट. ओके, डोमिसाईल सर्टिफिकेट. त्यानंतर कॅटेगरी डॉक्युमेंट आहेत. कॅटेगरी डॉक्युमेंटमध्ये कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियल, OBC आणि अदर कास्टसाठी ते नॉन क्रिमिलियल ही लागतात. ह्याच्यामध्ये तुम्ही ना एकदा डेट चेक करून घ्या. जर ज्यांना जे OBCमध्ये आहे किंवा अदर कास्टमध्ये आहे त्यांनी बघून घ्या की नॉन क्रिमिलियरची आपली डेट आहे का नाही. कारण ते कधी 3 वर्षानंतर ते एक्सपायर पण होतात. ठीक आहे. तर ते एकदा ते चेक करून घ्या आणि एक्सपायर असेल ज्यांचं त्याने ते नवीन डॉक्युमेंटसाठी ॲप्लिकेशन करून टाका. त्यानंतर एज प्रूफमध्ये काय लागतं बघा, SSCचं मार्कशीट आणि HSCचं मार्कशीट हे पण महत्त्वाचं आहे. त्यानंतर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. जर त्यांनी सांगितलं असेल की एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पण ॲप्लिकेबल आहे, तर हॉस्पिटल फार्मसी किंवा फार्मसी एक्सपिरियन्स कोणतेही जे असेल तर तिथून जिथं तुम्ही वर्क केलं असेल त्यांच्याकडून सर्टिफिकेशन मॅन्डेटरी घेऊन टाकायचं, जेणेकरून तुम्हाला ते युजफुल राहील. ओके. त्यानंतर फोटो आणि सिग्नेचर. फोटो म्हणजे रिसेंट फोटो लागेल आणि स्कॅन केलेली सिग्नेचर. ठीक आहे. त्यानंतर अदर इम्पॉर्टंट डॉक्युमेंटमध्ये बघा MSCIT. जर तिथे ॲप्लिकेशनमध्ये सांगितलं असेल की MSCITचं पण लागेल तर MSCITचं पण तिथे तुम्ही फिल करा. त्यानंतर पोलीस कॅरेक्टर हे रिक्वायर असतात. जर गरजेचं असेल तरच तुम्ही फिल करा, नाही तर विषय सोडून द्या. ठीक आहे. एवढे सगळे मार्कशीट लागतात. तर हे काय करा तुम्ही, एक सर्व डॉक्युमेंट आहेत ना स्कॅन करून ठेवा. त्यानंतर डॉक्युमेंट साईज आणि फॉर्मॅट ही PDF किंवा JPG ऑफिशियल नोटिफिकेशन प्रमाणे ठेवा. चुकीची माहिती भरू नका. आणि फॉर्म भरताना आधी सर्व डॉक्युमेंट एकत्र ठेवा, म्हणजे कोणतीही चूक तुमच्याकडून होणार नाही. मित्रांनो, योग्य कागदपत्रे असतील तर तुमचा अर्ज इझिली ॲक्सेप्ट होईल आणि पुढील प्रोसेस स्मूथ होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.